नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या फेब्रुवारी 19 भागाचं अपडेट। लग्नानंतर होईलच प्रेम एपिसोड रिव्ह्यू पार्ट 1। प्रेक्षकांनो, आजचा भाग खूपच वेगळा आणि भावनिक वळण घेणारा होता। सुरुवातीपासूनच वातावरण तणावपूर्ण दिसत होतं, कारण पार्थ हा सतत काव्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता। काव्या खूप रागात होती, तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती आणि त्या परिस्थितीत रम्याच्या बोलण्यामुळे वातावरण अजूनच तापलेलं दिसत होतं। पार्थ वारंवार रम्याला शांत राहायला सांगत होता, कारण त्याला जाणवत होतं की काव्या आधीच दुखावलेली आहे आणि अशा वेळी कोणतेही अतिरिक्त बोलणे परिस्थिती आणखी बिघडवू शकते। पण रम्या मात्र तिच्या सवयीप्रमाणे टोमणे मारत राहिली। तिच्या बोलण्यात एक प्रकारची चिडचिड आणि अस्वस्थता दिसत होती, जणू काही ती स्वतःच आतून अस्वस्थ होती। काव्या रागाने बाहेर येते तेव्हा तिच्या वागण्यातली कठोरता स्पष्ट दिसत होती। तिने पार्थकडे पाहण्याची पद्धत आणि बोलण्याचा टोन हे सगळं तिच्या मनातील नाराजी दाखवत होतं। पार्थ मात्र संयम ठेवून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता। त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणा होता, जणू काही त्याने चूक केली आहे आणि ती सुधारण्याचा तो प्रयत्न करत आहे। काव्या मात्र त्याचे काही ऐकत नाही आणि थेट आत जाऊन दरवाजा बंद करते। हा सीन खूप भावनिक होता, कारण एका नात्यात संवाद थांबला की दुरावा वाढतो हे स्पष्ट जाणवत होतं। पार्थ बाहेर उभा राहून शांतपणे तिच्याशी बोलत होता, पण आतून काही प्रतिसाद येत नव्हता। दरम्यान रम्या तिथून निघून जाते, पण तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव दिसतो, जणू काही ती काहीतरी मनात ठरवत आहे। हा क्षण पुढे काय होणार याची हलकी चाहूल देणारा वाटतो। दुसरीकडे कथा वळते। नंदिनी आणि जीवा यांच्या नात्याकडे इथे भावनिक टप्पा सुरू होतो, कारण धनंजय हे त्यांच्या नात्याबद्दल नाराजी व्यक्त करत असतात। घटस्फोटाचे कागद समोर येतात आणि वातावरण पूर्णपणे ताणलेलं होतं। नंदिनी मात्र ठाम राहते, तिच्या आवाजात आत्मविश्वास असतो। ती स्पष्ट सांगते की जीवा तिच्यासाठी फक्त नवरा नाही तर आधार आहे। तिने तिच्या भावना खूप प्रामाणिकपणे व्यक्त केल्या। त्या शब्दांमध्ये प्रेम, विश्वास आणि जिव्हाळा स्पष्ट जाणवत होता। ती सांगते की परिपूर्ण व्यक्ती नसली तरी साथ देणारी व्यक्ती महत्त्वाची असते। हा संवाद खूप प्रभावी ठरतो, कारण प्रेक्षकांनाही त्या भावनांशी जोडल्यासारखं वाटतं। शेवटी नंदिनी घटस्फोटाचे कागद फाडते। हा सीन अत्यंत नाट्यमय आणि भावनिक होता। त्या क्षणी तिच्या डोळ्यांत निर्धार दिसत होता आणि जीवा तिच्याकडे अभिमानाने पाहत होता। धनंजय सुरुवातीला रागावलेले असतात, पण मुलीच्या भावना ऐकल्यावर त्यांच्यात बदल दिसतो। ते समजून घेतात की मुलीचा आनंद सर्वात महत्त्वाचा आहे। हा सीन बाप मुलगी नात्यातील कोमल बाजू दाखवतो। त्यानंतर वातावरण हलकं होतं, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आणि प्रेम जिंकतं हा संदेश स्पष्ट मिळतो। पण कथा इथे थांबत नाही, कारण पुढे रम्याचा मानसिक तणाव वाढताना दिसतो। तिच्या वागण्यात अस्थिरता जाणवते आणि पुढे मोठा ट्विस्ट येणार याची चाहूल लागते। लग्नानंतर होईलच प्रेम एपिसोड रिव्ह्यू पार्ट 2। पहिल्या भागात तणाव आणि भावनिक संघर्ष दिसल्यानंतर आता कथा थोडी वेगळ्या वळणावर जाते। वातावरण जरी शांत झाल्यासारखं वाटत असलं तरी प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न आणि भावना दडलेल्या दिसतात। सुरुवात होते जीवा आणि नंदिनी यांच्या शांत संवादाने। घटस्फोटाचे कागद फाडल्यानंतर दोघांमध्ये एक वेगळाच विश्वास निर्माण झालेला दिसतो। नंदिनी खूप भावनिक झालेली असते, पण तिच्या चेहऱ्यावर समाधानही दिसतं, जणू ती स्वतःसाठी योग्य निर्णय घेतल्याची जाणीव तिला झाली आहे। जीवा तिच्या भावना समजून घेतो आणि तिला आश्वस्त करतो की पुढे काहीही झालं तरी तो तिच्यासोबत उभा राहील। हा संवाद साधा असला तरी त्यातली प्रामाणिकता प्रेक्षकांना जाणवते। त्यांच्या नात्यात आता केवळ प्रेम नाही तर परस्पर विश्वास आणि आदरही वाढताना दिसतो। दरम्यान दुसरीकडे पार्थ अजूनही काव्याची मनधरणी करताना दिसतो। काव्या जरी थोडी शांत झालेली असली तरी तिच्या मनातील नाराजी पूर्णपणे गेलेली नसते। ती पार्थशी थोडक्यात बोलते, पण तिच्या आवाजात अजूनही दुरावा जाणवतो। पार्थ मात्र हार मानत नाही, तो तिच्यासाठी छोटासा सरप्राईज प्लॅन करतो। तिच्या आवडीच्या गोष्टी लक्षात ठेवून केलेला हा प्रयत्न खूप नैसर्गिक वाटतो। नात्यात संवादासोबत प्रयत्न किती महत्त्वाचे असतात हे या सीनमधून दाखवलं गेलं। याचवेळी रम्याचं वागणं पुन्हा संशयास्पद वाटू लागतं। ती बाहेरून शांत दिसत असली तरी आतून अस्वस्थ आहे असं स्पष्ट जाणवतं। तिच्या चेहऱ्यावरचा ताण अचानक बदलणारा मूड आणि काहीतरी मनात चालू असल्याचे संकेत हे पुढील ट्विस्टची तयारी असल्यासारखं वाटतं। कुटुंबातील वातावरण मात्र थोडं हलकं होतं। धनंजय